पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। महाविद्यालयीन युवकांनी संवेदनशीलता जपून आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी आणि शिक्षणातून आपले भविष्य घडवावे असे आवाहन करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी केले। करवीर तालुक्यातील कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। अध्यक्षस्थानी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडशिंगे होते। भोगावती महाविद्यालय परिसरात नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत निष्पाप विद्यार्थिनीचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता। यावेळी क्षीरसागर यांनी महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण आणि विनापरवाना वाहने चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच त्यांच्या पालकांवर कठोर कार्यवाही केली जाईल असा इशाराही दिला। व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरला महत्त्व द्यावे असेही त्यांनी सांगितले। यावेळी महिला दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाले की जर कोणी शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असेल तर न घाबरता निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी विद्यार्थिनींना निर्भया पथकाची माहिती देणारी एक चित्रफीतही दाखवण्यात आली। यावेळी भोगावतीचे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बी.डी. चौगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। डॉक्टर एन.एम. पाटील यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मोहन पाटील, संचालक राजेंद्र आडके, प्राचार्य डी.ए. चौगले, डी.एल. कांबळे, संजय साळुके, पवन पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस विभागाचे नाथा गळवे, भाग्यश्री कुलकर्णी, अविनाश पवार, एस.बी. कांबळे तसेच शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। आर.के. न्यूज प्रतिनिधी राशोडे। ताज्या बातम्यांसाठी आर.के. न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आला श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।